सर्वोच्च न्यायालयाने रक्त्या नात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे। त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे। त्यांचा जो मुख्य मुद्दा आहे सगळ्या सोयऱ्यांचा त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की शासनाने पहिलं नोटिफिकेशन हे जारी केलेलं आहे। सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागवलेले आहेत, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे आणि या संदर्भात मी स्वतः देखील ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे। ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा।